नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नागेश शिंदे द इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण विषयनिहाय जो आपला सराव परीक्षा आहे त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं आपण डिस्कशन करणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन, गो बरोबर 32, एसएची शी बरोबर 49 तर मेनी बरोबर किती? या ठिकाणी जी कन्व्हेन्शनल एबीसीडी वापरली जाते तर ती न वापरता, म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे ए बरोबर 1, बी बरोबर 2 अँड सो ऑन, अशा प्रकारे। तर ही एबीसीडी न वापरता इथे काय वापरली गेलेली आहे? रिव्हर्स एबीसीडी वापरली गेली आहे। म्हणजे ए साठी 26, बी साठी 25, सी साठी 24 आणि या प्रकारे अँड सो ऑन, झेड साठी 1। जी नॉर्मल याच्यामध्ये झेड साठी 26 क्रमांक होता, पण ही न वापरता इथे ही एबीसीडी वापरली गेली आहे। मग या ठिकाणी होतं काय, तर जी चा क्रमांक किती येतो? 20 आणि ओ चा क्रमांक येतो 12। 20 अधिक 12 बरोबर 32। याचप्रमाणे मेनी, आता इथं ए साठी आपण किती यूज करणार? 26, एन साठी 14, एन ला 13 आणि वाय ला 2, आणि आपण यांची बेरीज केली असता आपल्याला 55 हे उत्तर मिळून जातं। दोन्ही एबीसीडी आपल्याला ऍट द टिप ऑफ टंग तोंडपाठ पाहिजे। ही नॉर्मल एबीसीडी ही पण एक्झाम मध्ये यूज केली जाऊ शकते, ऍज वेल ऍज रिव्हर्स एबीसीडी। ए बरोबर 1, बी बरोबर 3, सी बरोबर 5 याप्रमाणे। तर कव्हर साठी कोणता संकेतांक येईल? इथे अंक जे घेतले आहेत तर हे सर्व अंक म्हणजे 1, 3, 5, 7, 9 म्हणजे विषम अंकाची मालिका आहे, ऑड नंबर। इथे ऑड नंबरची मालिका घेऊन पण आपण उत्तर काढू शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे वापरले गेलेले लॉजिक, परंतु यासाठी वेळ हा थोडासा आपला जास्त जाऊ शकेल। आणि दुसरं लॉजिक म्हणजेच अंकाची दुप्पट वजा 1। तर अंकाची दुप्पट वजा 1 म्हणजे काय, तर जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे ए साठी 1 आहे, बी साठी 2 आहे, सी साठी 3 आहे, परंतु येथे ही किंमत न घेता काय केलेलं आहे, त्याची दुप्पट वजा 1 म्हणजे 3 ची दुप्पट 3 दुनी 6 वजा 1 5, 2 ची दुप्पट 2 दुनी 4 वजा 1 3 याप्रमाणे। इथं आपण जर कव्हर याचे ओरिजिनल अंक जर आपण घेतले तर सी साठी 3, दुप्पट वजा 1, 3 दुनी 6 वजा 1 5, ओ 15, 15 दुनी 30 वजा 1 29, 5 29, वी साठी 22, 22 वजा 2, 22 गुणिले 2 44 वजा 1 43, म्हणजे 5 29 43 9 35 हा पर्याय इथे आपल्याला प्राप्त होतो। 5 दुनी 10 वजा 1 9, 18 दुनी 36 वजा 1 35। जर मंकी हा शब्द XDJMNL असा लिहिला तर टायगर हा शब्द कसा लिहिला जाईल? इथे पहा, आपल्याला यम आणि एक्स यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन हे आपल्याला दिसून येऊ शकत नाही। तसंच ओ आणि डी यामध्येही कोणतं रिलेशन आपल्याला दिसून येत नाही। मग इथे कशा पद्धतीचं लॉजिक लावलेलं आहे, तर मंकी हा शब्द उलट लिहिला, रिव्हर्स। आपण जर मंकी हा शब्द रिव्हर्स उलटलेला तर तो होईल YEKNOM, आणि हा शब्द रिव्हर्स लिहून पुन्हा याच्या प्रिव्हियस अल्फाबेट घेतलाय, म्हणजे याच्या अगोदरचा अक्षर, म्हणजे प्रत्येकातून -1 जरी म्हटलं तरी चालेल। Y च्या अगोदर प्रिव्हियस X, ई च्या अगोदरचा D, XDJMNL, म्हणजे या प्रकारचं लॉजिक इथे आपण
टायगर, टायगर हा शब्द आपण रिव्हर्स लिहिणार, REGIT. टायगर हा शब्द आपण रिव्हर्स लिहिला आणि त्याच्या प्रिव्हियस अक्षर म्हणजे पाहिजे आरच्या अगोदर क्यू आहे, यस नाहीये, त्यामुळे पर्याय बाद झाले. ईच्या अगोदर डी, QDFHS. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं की हे दिलेले ऑप्शन याच क्रमानं याच्यामध्ये जर भरले असता एक आपल्याला विशिष्ट अशी मालिका भेटत असते. मग इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 चे जे पर्याय आहेत हे जर याच क्रमानं इथं जर आपण पुटअप केले तर आपल्याला ही मालिका भेटून जाते, ज्यामध्ये 1 हा एकदा, ABB 3 वेळेस, C 3 नंबरचा C 3 वेळेस, 4 नंबरचा D 4 वेळेस आणि 5व्या क्रमांकाचा E 5 वेळेस. इथे ही आपल्याला ही अशी योग्य मालिका ही भेटून जाते. सुषमा मुलाखतीला 10:50 वाजता पोहोचली, परंतु मुलाखतीला 30 मिनिटं उशिरा आलेल्या नेहाच्या तुलनेत ती 10 मिनिटं आधीच पोहोचली. मुलाखतीची नियोजित वेळ काय होती? आता इथे पहा, मुलाखतीला 30 मिनिट उशिरा आलेल्या नेहाच्या तुलनेत ती 10 मिनिटं लवकर पोहोचली. म्हणजे नेहाला मुलाखतीला 30 मिनिट उशीर झाला आणि ती नेहाच्या कंपॅरिझन मध्ये 10 मिनिटं लवकर पोहोचली, याचा अर्थ सुषमाला 20 मिनिट उशीर झाला. सुषमाला ही लवकर आली नाही, तिलाही उशीरच झालेला आहे, परंतु तिचा उशीर हा नेहापेक्षा 10 मिनिटं कमी आहे. नेहाला 30 मिनिटं आणि सुषमाला 20 मिनिटं उशीर झाला आणि सुषमा मुलाखतीला 10:50 ला पोहोचली, तिला 20 मिनिटं उशीर झाला, म्हणजे मुलाखतीची नियोजित वेळ ही 10:30 होती. एका दोलकाच्या घड्याळाला 5 वाजता 5 टोल देण्यास 8 सेकंद वेळ लागतो, तर त्या घड्याळाला 7 वाजता 7 टोल देण्यास किती वेळ लागेल? होतं काय की इथं विद्यार्थी काय करतो पहा, टोल 5 टोलला 8 सेकंद तर 7 टोलला किती सेकंद, अशा पद्धतीने उत्तर काढतो. परंतु येथे असं न करता काय करायचंय, नेहमी टोलची संख्या वजा 1 हे वापरायचं सूत्रामध्ये. म्हणजे टोलची संख्या 5 न घेता ती किती घ्यायची, टोल वजा 1 4 आणि खाली 7 वजा 1 6. नेहमी टोल वजा 1 हे सूत्र वापरायचं अशा प्रकारच्या गणितात आणि नंतर तिरकस गुणाकार करायचा. 6 गुणिले 8 भागिले 4, 4 दुनी 8, 6 दुनी 12, 12 सेकंद वेळ लागेल. कारण येथे फर्स्ट टोल पहिल्या टोल साठी कमी का करायचं, कारण जो फर्स्ट टोल असतो, जो पहिला टोल असतो, तर त्यासाठी लागणारा वेळ हा मोजला जात नाही, काउंट केला जात नाही. जसं फॉर एक्झाम्पल डॉक्टरांनी तुम्हाला 4 गोळ्या दर तासाला 1 गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितले, तर 4 गोळ्या खाण्यासाठी आपल्याला 4 तास लागणार नाही, तर 3 तासातच 4 गोळ्या संपतील. कारण पहिली गोळी घेणार, 1 तासानंतर पुन्हा दुसरी गोळी, पुन्हा आणखी 1 तासानंतर तिसरी गोळी आणि 1 तासानंतर चौथी गोळी. म्हणजे 4 गोळ्या संपण्यासाठी आपल्याला 3च तास वेळ लागेल. सुरुवातीचा गोळीसाठीचा वेळ मोजला जाणार नाही, त्याचप्रमाणे सुरुवातीच्या टोलचा वेळ मोजला जाणार नाही, म्हणून टोलची संख्या 1 न मायनस करायची. एक घड्याळ दर तासाला 15 सेकंद वेगानं पुढे जातं. मंगळवारी सकाळी 10 वाजता बरोबर लावलेलं घड्याळ शनिवारी संध्याकाळी 6 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता पहा, 15 सेकंद आणि 1 तास, 1 तासाला 15 सेकंद किंवा 15 सेकंद 1 तास आणि 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट म्हणू आपण, तेव्हा किती वेळ होईल? 4 तास.
म्हणजे याचा अर्थ जेव्हा 4 तास होतात तेव्हा हे घड्याळ 60 सेकंद पुढं म्हणजे 1 मिनिट पुढे जाते. आता मंगळवार सकाळी 10 ते शनिवार संध्याकाळी 6 पर्यंत एकूण तासाची संख्या जर काढली तर ते होतात 104 तास. मंगळवार 10 ते बुधवार 10 24, बुधवार ते गुरुवार 10 24 याप्रमाणे. आता मग जेव्हा 4 तास झालेला असतात तेव्हा हे घड्याळ 1 मिनिट पुढे जातं. 104 तास झाले असताना किती मिनिट पुढे जाईल तिरकस गुणाकार करायचा. 104 गुणिले 1 भागिले 4 26 मिनिट पुढे जाईल. म्हणजे 6 ऐवजी 6 वाजून 26 मिनिट ही वेळ हे घड्याळ दर्शवेल. प्रमोद उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. आता पहा, या ठिकाणापासून ए या ठिकाणापासून प्रमोदने सुरुवात केली. उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. दिशा उत्तर 3. यानंतर डावीकडे वळून, आता उत्तरेला जाणारा व्यक्ती डावीकडे वळतो म्हणजे तो पश्चिमेला जाईल. डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. आता याची जाण्याची दिशा म्हणजे चेहरा हा एरो कुठल्या दिशा दाखवतोय, हा पश्चिम दिशा दाखवतोय. पुन्हा डावीकडे वळून 3 किमी चालला. आता पश्चिमेला जाणारा व्यक्ती डावीकडे वळतो म्हणजे तो दक्षिणेला जाईल. आणि किती चालला 3. ओके. यानंतर उजवीकडे वळून तो परत 3 किलोमीटर चालला. आता हा दक्षिणेला जाणारा व्यक्ती उजवीकडे वळतो म्हणजे तो पुन्हा परत पश्चिमेला वळला. आणि किती चालला 3. बी या ठिकाणी तो पोहोचला. याने सुरुवात ए पासून केली आणि तो बी येथे पोहोचला. आता जर आपण हे जॉईन केलं तर आपल्याला आयत भेटेल. आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या समान, ही बाजू 3 3, ही 2 2, म्हणजे एकूण डिस्टन्स झालं 3 अधिक 2 किती 5 किलोमीटर. आणि दिशा, ही दिशा बी हा ए पासून कोणत्या दिशेला आहे, वेस्टला आहे, पश्चिमेला आहे, 5 किलोमीटर पश्चिम. याचं करेक्ट उत्तर. ही झाली कन्व्हेन्शनल पद्धत. आणि शॉर्टकट पद्धतीमध्ये आपण काय करतो की फक्त दिशा आणि त्याचं मॅग्निट्यूड लिहितो. ज्याप्रमाणे तो कुणीकडे गेला, नॉर्थ 3. त्यानंतर डावीकडे वळला म्हणजे वेस्ट 2. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळला साऊथ 3. आणि पुन्हा उजवीकडे वळला वेस्ट 3. नॉर्थ 3 आणि साऊथ 3 कॅन्सल झाले. वेस्ट 2 आणि वेस्ट 3 म्हणजे वेस्ट 5, पश्चिम 5 हे आपलं करेक्ट उत्तर. म्हणजे सिंगल पर्सन असेल, मोमेंट असेल तर आपल्याला शॉर्टकटचा यूज करून आपण ते सॉल्व्ह करू शकतो विदाउट ड्रॉइंग द डायग्राम. एक साधू शीर्षासन करून उभा आहे. तर काय करायचं, शीर्षासन शब्दाला तात्पुरतं ह्या सेंटेन्सला आपण स्किप करायचं. कारण शीर्षासन म्हणजे नॉर्मलच्या अपोजिट पोझिशन आहे, विरुद्ध. आता साधूचे तोंड जर पश्चिम दिशेला असेल, पश्चिमेला, तर आता हा त्याचा राईट हँड आणि हा त्याचा लेफ्ट. तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल, नॉर्मल पोझिशनला लेफ्ट हँडला दक्षिण दिशा असेल, दक्षिण. पण ही जी दक्षिण दिशा असणार आहे तर ती नॉर्मल स्थितीमध्ये असणार आहे. म्हणजे वर डोकं आणि खाली पाय. साधू हा शीर्षासनामध्ये आहे. शीर्षासन ही नॉर्मलच्या विरुद्ध स्थिती असते. नॉर्मलच्या अपोजिट कंडिशन ही शीर्षासनाची असते. त्यामुळे नॉर्मलला कुठली दिशा आली होती, दक्षिण. दक्षिणच्या विरुद्ध उत्तर हे आपलं करेक्ट आन्सर. यामध्ये करायचं काय, तर शीर्षासन हा शब्द तात्पुरता स्किप करायचा. नॉर्मल पोझिशनला दिशा काढायची आणि नॉर्मलची जी दिशा आली असेल त्याच्या विपरीत, त्याच्या एक्झॅक्ट समोरची दिशा ही घ्यायची की जी आपलं आन्सर असणार आहे.
संजय पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो 45 अंशामध्ये क्लॉकवाईज वळला. आता पहा, पश्चिम दिशा 45 अंश डिग्री मध्ये क्लॉकवाईज. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45. त्याचा चेहरा आता या वायव्य दिशेला जाईल. नंतर 90 अंशात पुन्हा क्लॉकवाईज वळला. तर पहा 90 हे आपल्याला माहिती 45 45 हे 90. त्याचा चेहरा आता उत्तर आणि पूर्व यांच्या मध्यभागी आला, नैऋत्येला. पुन्हा काय झालंय, नंतर 135 अंशामध्ये अँटी क्लॉकवाईज वळला, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत वळला. आता ह्या नैऋत्येपासून 135 जे 90 अधिक 45 135 म्हणजे पुन्हा तो कुठल्या दिशेला आलेला, ओरिजिनल स्थितीमध्ये तो आला, म्हणजे पश्चिम. म्हणजे आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, आता त्याचा चेहरा पुन्हा पश्चिमेला. आता यालाच आपण आणखीन एका पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, ज्यामध्ये क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह साइन घ्यायचं आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह साइन. ओरिजिनल दिशा ही मेन्शन करून ठेवायची, पश्चिम पश्चिम. आता फक्त प्लस आणि मायनस एवढंच करायचं. पहा 45 डिग्री मध्ये क्लॉकवाईज प्लस 45, 90 अंशामध्ये क्लॉकवाईज प्लस 90, 135 अंशात अँटी क्लॉकवाईज 135. ओके, प्लस 135 मायनस 135 म्हणजे 0. म्हणजे पश्चिमेला, पश्चिम पासून आपण किती डिग्री जायचंय, 0 डिग्री. 0 डिग्री जायचं म्हणजे ओरिजिनल दिशा तीच राहणार आहे, पश्चिम. पुढे काही विधाने दिलेली आहेत, त्याखाली त्यांचे निष्कर्ष दिले आहेत. निष्कर्ष संदर्भात योग्य विधान कोणते ते निवडा. आता पहा, टी आणि जे यांच्यामधील आपल्याला संबंध आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी टी आहे आणि या ठिकाणी जे. आपण पाहिलं टी लेस दॅन एम आणि एम लेस दॅन जे आहे, म्हणजेच टी लहान आहे एम पेक्षा आणि एम लहान आहे जे पेक्षा. म्हणजेच आपण यावरून म्हणू शकतो टी लहान आहे जे पेक्षा, टी इज लेस दॅन जे. हे आपलं योग्य उत्तर आहे. आता पुन्हा जे आणि झेड यांच्यामधील संबंध आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. येथे जर आपण पाहिलं तर पहा, झेड ग्रेटर दॅन टी आणि टी लेस दॅन एम. तर या दोन ठिकाणावरून आपण कोणतंही एस्टॅब्लिश झेड आणि एम यांच्यामधलं रिलेशन आपण प्रस्थापित करू शकत नाही, कारण झेड हे टी पेक्षाही मोठंच आहे आणि एम देखील टी पेक्षा मोठा आहे. म्हणजे इथं झेड आणि एम यांच्यामधलं कोणतंच रिलेशन आपल्याला माहित नाहीये. एम आणि जे मधलं माहिती आहे की एम हा जे पेक्षा लहान आहे, परंतु एम आणि झेड यांच्यामधलं रिलेशन, सहसंबंध आपण प्रस्थापित करू शकत नसल्यामुळं जे हा झेड पेक्षा लहान आहे हे असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही. त्यामुळं टी लेस दॅन जे केवळ 1 बरोबर. ओके, आणि या प्रकारच्या क्वेश्चनला आपण शॉर्टकट म्हणून बॉक्स मेथड पण आपल्याला यूज करता येते. जी की बॉक्स मेथड ही सर्टन रूलवर डिपेंड असते, नंबर ऑफ एरो हेड्स आणि त्यांची मुवमेंट्स यानुसार ही डिपेंड असते, की जे आपण आपल्याला कमी वेळात आपण याचा आन्सर कडे जाऊ शकतो. एक घनाकृती ठोकळा त्याच्या विरुद्ध बाजूवर सारखे रंग न येऊ देता रंगवायचा झाल्यास कमीत कमी किती रंग लागतील. आता हा प्रश्न सिली मिस्टेक या सदरामध्ये मोडतो. कसा तो पहा. आपल्याला काय आहे कंडिशन, विरुद्ध बाजूवर सारखे रंग न येऊ देता, म्हणजे अपोजिट जे सरफेस आहे
त्याच्यावर सारखे रंग येऊ द्यायचे नाही. म्हणजे इथं आणि इथं सारखा रंग येऊ द्यायचा नाही. मग काय होतं की इथं पटकन विद्यार्थी 3 म्हणून टाकतो, जे की चुकीचा आन्सर आहे. कारण इथं आपल्याला विरुद्ध बाजूवर सारखे रंग येऊ द्यायचे नाहीत. शेजारच्या बाजूविषयी काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये, नो रिस्ट्रिक्शन. म्हणजे आपण शेजारी सारखे रंग देऊ शकतो. म्हणजे पहा की या तिन्ही ठिकाणी आपण रेड कलर दिला, रेड रेड रेड, आणि उरलेल्या जे 3 कलर आहेत इथं ब्लू कलर दिला, ब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू. झालं. रेडच्या अपोजिट ब्ल्यू, त्या रेडच्या अपोजिट ब्ल्यू, रेडच्या अपोजिट ब्ल्यू. विरुद्ध पृष्ठावर सारखा रंग आला का? नाही आला. त्यामुळं याचं कमीत कमी, आणि आपल्याला काय आहे कमीत कमी, कमीत कमी म्हणून 2 हे उत्तर योग्य आहे. तर कमीत कमी शब्द नसता तर आपल्याला 3 पण म्हणू शकलो असतो, काहीच रिस्ट्रिक्शन नाहीये. पण कमीत कमी हा शब्द आपल्याला रिस्ट्रिक्टेड करतो की कमीत कमी, मिनिमम किती कलर यूज करू शकतो, तर 2. ए व बी हे व्हॉलीबॉल व हॉकी खेळतात. सी व ए बेसबॉल व हॉकी खेळतात. आपण अनालिटिकल रिझनिंग या प्रकारच्या याच्यामध्ये याचे प्रश्न मोडतात. डी व बी व्हॉलीबॉल व क्रिकेट खेळतात. सी, डी व ई हे बेसबॉल व फुटबॉल खेळतात. तर चारही खेळ कोणता व्यक्ती खेळतो? तर आता आपण बघूयात. ए बी सी डी ए कोणते खेळ खेळतो? व्हॉलीबॉल, हॉकी, बेसबॉल, हॉकी. ओके, म्हणजे ए हा 3च खेळ खेळतोय, व्हॉलीबॉल, हॉकी आणि बेसबॉल. बी व्हॉलीबॉल, हॉकी, आणि बी व्हॉलीबॉल, क्रिकेट, म्हणजे बी पण 3च, व्हॉलीबॉल, हॉकी, क्रिकेट. सी व ए बेसबॉल, हॉकी आणि बेसबॉल, फुटबॉल. म्हणजे सी साठी परत बेसबॉल कॉमन आहे, म्हणजे सी बेसबॉल, हॉकी आणि फुटबॉल. आता डी, करायला पर्याय डी. डी पहा, डी व बी, डी हा व्हॉलीबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, आणि पुन्हा डी हा बेसबॉल ही खेळतो आणि फुटबॉल ही खेळतो. म्हणजे चारही खेळ व्हॉलीबॉल, क्रिकेट, बेसबॉल आणि फुटबॉल खेळणारा व्यक्ती कोण आहे? तर तो आहे डी. 40 मुलांच्या रांगेत माणिकचा क्रमांक उजवीकडून 14वा आहे, तर माणिकचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. तर रांगेमध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे 40. आता पहा, एका ठिकाणी आपण स्वतः माणिक येथे बसलेला आहे असं आपण समजू, आणि माणिकला त्याची स्वतःची एक जागा तो ऑक्युपाय करणार आहे, एक रँक माणिक स्वतःची घेणार. आता माणिकचा उजवीकडून 14वा आहे, म्हणजे माणिकच्या इकडं 13 स्टुडंट विद्यार्थी बसले असतील, 13 + 1 14. परंतु रांगेमध्ये आपल्याला एकूण 40 स्टुडंट बसवायचे आहेत. म्हणजे माणिकच्या इथं डावीकडं किती स्टुडंट असतील? तर 40 - 14, म्हणजे 26 स्टुडंट हे माणिकच्या डावीकडे असतील. आता काय विचारले आपल्याला? माणिकचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? माणिकचा लेफ्ट कडून कितवा रँक आहे? तर माणिकचा डावीकडून कितवा क्रमांक आहे? तर तू कसं काढणार? डावीकडून माणिकचा क्रमांक 26 + 1 27, 27th रँक हा माणिकचा लेफ्ट कडून असणार. सर्व आंबे वांगी आहे. आता पहा, सिलॉलिझम मध्ये आपण जी दिलेली विधानं खरी मानायची असतात, आणि यावरून आपल्याला वेन डायग्राम काढायची असते. सर्व आंबे वांगी आहे. सर्व वांगी टरबूज आहे. आणि काही टरबूज संत्री आहेत. म्हणजे संत्री हे सर्कल फक्त टरबूजला इंटरसेक्ट होणार आहे. कन्सेप्ट ऑफ मिनिमम ओव्हरलॅपिंग. वेन डायग्राम काढत असताना आपण कन्सेप्ट ऑफ मिनिमम ओव्हरलॅपिंग ह्याचा वापर केलाच पाहिजे संकल्पनेचा.
आता पहिला निष्कर्ष बघू आपण. काही संत्री वांगी आहेत, तर संत्री आणि वांगी यांचं सर्कल कुठेही इंटरसेक्ट किंवा त्यांचा काही संबंध येत नाहीये. रॉंग. काही वांगी आंबे आहेत, बरोबर आहे. वांगी हे बाहेरचं सर्कल, आंबे हे आतलं सर्कल आहे, बरोबर आहे. याचा रूल काय सांगतो, बाहेरील सर्कल कडून आतील सर्कल कडे जाताना काही निष्कर्ष बरोबर येतो. काही आंबे संत्री आहेत, आंबे सर्कल आणि संत्री सर्कल हे दोघांचा काहीही संबंध आलेला नाहीये, त्यामुळे हे रॉंग. आणि सर्व टरबूज आंबे आहेत, रॉंग, कारण सर्व टरबूज आंबे नाहीयेत, चूक आहे. इथं काही टरबूज आंबे आहेत असा निष्कर्ष पाहिजे होता, इथे सर्व आलेला आहे, त्यामुळे हे देखील निष्कर्ष रॉंग. म्हणजे आपण म्हणू शकतो की ते फक्त 2 बरोबर आहे. ओनली 2 इज द करेक्ट. एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात, पण नेम चुकल्यास मिळालेल्या गुणापैकी 1 गुण कमी होतो. म्हणजे इथे थोडक्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. जशी आपल्याला एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, तसे यालाही निगेटिव्ह मार्किंग आहे. एकूण 20 अटेम्प्ट एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले, तर त्याचे किती नेम बरोबर आहे? ओके, आता पहा, एका नेमासाठी, अचूक नेमासाठी 5 गुण, जर त्याचे 20च्या 20 नेम बरोबर आले असते तर त्याला किती गुण मिळाले असते? 20 100 गुण मिळाले असते. कधी? त्याचे सर्व नेम अचूक असते तर. 20 100. पण आता झाले काय, एक नेम चुकला की त्याला फटका कितीचा बसतो पहा. जर एक नेम चुकला, जसं आपला एक प्रश्न चुकला की तो प्रश्न तर त्याचे गुण जातात, प्लस अजून 0.25% ही निगेटिव्ह मार्किंग जाते, म्हणजे पडलेल्या मधला परत अजून मार्क कमी होतो. त्याच प्रकारे त्याचा जर नेम चुकला तर होतं काय की हे 5 गुण तर जातातच आणि मिळालेल्या गुणापैकी 1 गुण कमी होतो. म्हणजे एक नेम चुकला तर त्याचे 6 गुण कमी होतात. आता याला 70 गुण मिळाले, जर सर्वच्या सर्व बरोबर असते तर त्याला 100 गुण मिळाले असते. इथं 70 गुण मिळाले, म्हणजे त्याला किती गुण कमी पडले? 100 वजा 70, याला 30 गुण हे कमी पडले. आपल्याला माहिती आहे एक नेम चुकला तर 6 गुण कमी होतात, इथे याचे 30 गुण कमी आहेत, म्हणजे 30 भागिले 6 बरोबर 5. 5 नेम याचे चुकलेले आहेत. किती पैकी? 20 पैकी 5 नेम चुकले. आपल्याला विचारलंय तर त्याचे किती नेम बरोबर आले? 20 वजा 5, त्याचे 15 नेम बरोबर आले. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 10,040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे, तर शिक्षकाची एकूण संख्या किती? म्हणजे इथं पहा होतं काय, तर आपण गडबडीमध्ये काय करतो विद्यार्थी, 1040 भागिले 15 करतो, की जे चुकीचं आहे, रॉंग. तर इथं काय करायला हवं, 1040 भागिले प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे एक शिक्षक, म्हणजे 15 अधिक 1 16 डिवायडेड बाय 60. 4 न भाग जाईल, 4 चौक 16, 4 दूनी 8, 4 सख 24, 0. परत 4 न भाग जाईल, 4 सख 24, 4 पंचे 20, 65. ओके. यस. विधान, नवीन MBA कॉलेजला मान्यता देण्यावर पूर्णपणे बंदी घालावी का? आता युक्तिवाद काय केलंय, आर्ग्युमेंट काय केलंय. दिस इज द स्टेटमेंट, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट. आणि आर्ग्युमेंट काय केलंय, आर्ग्युमेंट, होय सध्या गरजेपेक्षा जास्त MBA कॉलेज आहेत, नवीन कॉलेजची गरज नाही.
आणि दुसरं आहे नाही, सध्याचे युग स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे नवीन व्यवस्थापकाची गरज भासणार आहे. सेकंड इज द करेक्ट आहे. सेकंड आर्ग्युमेंट बरोबर आहे, कारण स्पर्धेचं युग असल्यामुळं जे नवीन आयडियाज घेऊन जे कॉलेज येत आहेत किंवा नवीन स्ट्रॅटेजी ज्यांची आहे, तर अशा कॉलेजमधून जे तयार होणारे व्यवस्थापक असतील तर ते देखील या स्पीडसाठी, जो स्पर्धेचा स्पीड आहे त्याच्यासोबत कोपअप करण्यास ते कॅपेबल असतील. त्यामुळं गरजेपेक्षा जास्त MBA कॉलेज आहेत, नवीन कॉलेजची गरज नाही. हा चुकीचा आहे आणि सेकंड करेक्ट आहे, म्हणजे केवळ 2 बरोबर. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालले. काही अंतर कापल्यावर निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर बसले. आता चालणाऱ्या पायाची संख्या किती झाली? 50 झाली. तर एकूण किती घोडे? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला माहिती, एक जो घोडा आहे तर एका घोड्याच्या पायाची संख्या ही 4 असणार आहे, आणि जो घोडेस्वार आहे म्हणजे माणूस आहे, घोडेस्वाराच्या पायाची संख्या ही 2 आहे. आता इथं काय झालंय, जेवढे घोडे आहेत तेवढेच घोडेस्वार. आता काही अंतर कापल्यावर निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले, म्हणजे घोड्याची संख्या जी आहे पायाची तर कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे घोडेस्वाराची संख्या ही कमी होईल. जर आपण इथं 20 घोडे घेतले असते तर 20 चोक 80 पाय झाले असते. इथं पायाची संख्या 50च आहे, तेही कधी? घोडेस्वार बसल्यानंतर. म्हणजे हा निष्कर्ष चुकीचा आहे. इथे 18 चोक 72 होते, म्हणजे इथेही हा निष्कर्ष चुकीचा आहे. हा, जेवढे घोडे तेवढेच घोडेस्वार. 10 घोडे म्हणजे 10 गुणिले 4 याचे 40 पाय, आणि 10 घोडेस्वार 10 गुणिले 2 20 पाय. 40 पाय आणि 20 पाय. तर निम्मे घोडेस्वार म्हणजे 5 घोडेस्वार घोड्यावर बसले, घोड्याचे पाय तेवढेच राहतील 40, आणि 5 घोडेस्वाराचे पाय 5 दुनी 10, 40 अधिक 10 बरोबर 50. म्हणजे एकूण घोड्याची संख्या किती आहे? 10 आहे. या प्रकारला इक्वेशन तयार करून फॉर्म करून सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा ऑप्शनचा वापर करायचा आणि त्याला इलिमिनेट करत जायचं. कारण का? एकूण पाय 50 पाहिजे, 20 घोडे घेतले तर इथं 80 पाय होईल, आणि माणसाचे 20 दुनी 40 120 पाय होत आहेत. रॉंग. इथं 18 चोक 72 पाय होत आहेत. रॉंग. म्हणजे हे 2 पर्याय इथं आपण कट करून टाकले. 10 घोडे तेवढेच घोडेस्वार, 10 चोक 40 पाय आणि 10 दोन्ही 20 पाय. निम्मे घोडेस्वार घोड्यावर बसले, म्हणजे 5 बसले, 5 लोकांचे 10 पाय आणि घोड्यांचे 40 आणि 10 50. कारण लक्षात ठेवायचे की आपलं टार्गेट हे नेहमी कमीत कमी वेळात उत्तराकडे जाणं हे आहे. जर 684 म्हणजे ब्रिंग कोल्ड वॉटर, 453 म्हणजे वॉटर इज गुड, 237 म्हणजे ब्राईट गुड बॉय, तर बॉय इज ब्राईट साठी कोणता संकेत आहे? तर जे दिलेले संकेत याच क्रमाने यांची अक्षर पण वापरावीत असं काही नाही. मग याच्यामध्ये काय करायचं असतं, तर आपल्याला काय पाहिजे ते कॉमननेस पाहायचा. कॉमन. आता आपल्याला ब्राईट पाहिजे. आता ब्राईट इथं पण आहे. ओके. अजून काय पाहिजे? बॉय पाहिजे. ओके, बॉय इथं आहे. नंतर इज पाहिजे. इज या ठिकाणी. मग याला कसं सॉल्व्ह करायचं बघा, आता इथे सांगतो. 684 bring cold water, 453 water is good, 237 bright good boy. आणि आपल्याला बॉय इज ब्राईट यासाठी संकेतांक पाहिजे. ओके. आता पहा, या 2 ठिकाणी वॉटर आणि वॉटर हा शब्द आहे,
म्हणजे वॉटर वॉटर या दोन ठिकाणी कॉमन आहे, या दोन ठिकाणी कॉमन असलेला शब्द भेटेल आपल्याला. किती आहे तो? 4 4. म्हणजे वॉटर साठी 4. आता पुन्हा इथे 3 कॉमन आहे, इथेही 3 कॉमन आहे. 3 3 म्हणजे वॉटर वॉटर साठी 4. त्यानंतर 3 आहे म्हणजे इथं पहा गुड 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 म्हणजे गुड गुड या शब्दासाठी 3 संकेतांक. आता ईद ईद साठी 5 संकेतांक आला. ईद शब्दासाठी 5 संकेतांक. वॉटर इज गुड 5. आता आपल्याला बॉय इज ब्राईट पाहिजे. इथं बॉय आहे आणि ब्राईट म्हणजे 5 आला. नंतर एक संकेतांक 2 आणि एक 7 म्हणजे 5 2 आणि 7 यांच्यापासून तयार होणारा कोणताही नंबर ते शफल केले तरी चालतील. 5 2 7 यांचा सिक्वेन्स बदलला तरी चालेल. 7 5 2 2 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे यामध्ये फक्त आणि फक्त कॉमन चेक करायचे असतात. विधाने सर्व पेपर फाईल आहेत, काही पेन फाईल आहे. आपण डायग्राम ड्रॉ करू. सर्व पेपर फाईल आणि काही पेन फाईल आहेत. काही पेन फाईल आहेत. ही बरोबर डायग्राम. ओके. खूपदा स्टुडंट काय करतात की पेनला ह्या पेपरला कट करतात. इंटरसेप्ट तसं करायचं नाही, बिलकुल करायचं नाही. कन्सेप्ट ऑफ मिनिमम ओव्हरलॅपिंग हा डोक्यात ठेवायचा. सिलॉजचा जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो आणि वेन डायग्राम काढतो तेव्हा. पहिला निष्कर्ष, सर्व पेपर पेन आहेत का? पेपर आणि पेन यांचा संबंध नाही आलेला. रॉंग. दुसरा निष्कर्ष, काही पेपर पेन आहेत, काही पेपर आणि पेन पुन्हा यांचा संबंध आलेला नाही. म्हणजे हे देखील रॉंग. म्हणजे दोन्ही निष्कर्ष हे चूक आहेत. बोथ आर रॉंग. बावीस विधान, एकही फळ काळे नाही, काही भाज्या फळे. एकही फळ काय नाहीये, काळे नाही. एकही फळ काळे नाही आणि काही भाज्या. आता एकही भाजी काळी नाही. रॉंग. कारण भाजी आणि काळी यांच्यामधील सहसंबंध हा आपल्याला कुठंच दिलेला नाहीये. आपल्याला फळ आणि काळं यांच्यामधलं रिलेशन सांगितले. एकही फळ काळं नाही, परंतु भाजी आणि काळी यांच्यामधील संबंध नाहीये. रॉंग. दुसरं, काही फळे भाज्या आहेत. बरोबर आहे. ही जी फळं आहेत ह्या भाज्या आहेत. म्हणजे बरोबर. म्हणजे केवळ 2 बरोबर. खूपदा काय होतं की आपण एकही भाजी काळी नाही हा देखील विद्यार्थी निष्कर्ष चुकून हा करेक्ट आहे असं म्हणतो. विधान, एकही कार रस्ता नाही. आणि काही बस कार आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे तर तो कॉमन आहे. तो बस पण आहे आणि कार पण आहे. आता काही बस रस्ते नाहीत. बरोबर आहे. काही बस रस्ते नाहीत कारण एकही कार रस्ता नाही. आणि हा जो कॉमन पोर्शन आहे, जो बस ऍज वेल ऍज कार आहे, तर हा कधीही रस्ता असणार नाही. बरोबर आहे. आणि सेकंड, काही रस्ते बस आहेत. बस आणि रस्ते इंटरसेक्ट झालेले नाहीये. यांच्यातील कुठलाच सहसंबंध दिसून येत नाही. त्यामुळं केवळ 1 बरोबर. एकही पेस्ट्री टॉफी नाही. पेस्ट्री आणि टॉफी यांच्यातील निष्कर्ष दिलेला आहे. एकही पेस्ट्री काय नाहीये, टॉफी नाही. आणि सर्व टॉफी चॉकलेट आहे. आता काही चॉकलेट पेस्ट्री आहे. चॉकलेट आणि पेस्ट्री यांच्यामधला संबंध दिलेला आहे. तो आहे का?
नाही, रॉंग आहे. दुसरं, काही पेस्ट्री चॉकलेट नाहीत म्हणताय. आता पहा, निगेटिव्ह निष्कर्षापासून निगेटिव्ह निष्कर्ष निघतो. आता निगेटिव्ह कन्क्लुजन फक्त कुणामध्ये काढता येईल आपल्याला? पेस्ट्री आणि टॉफी मधलं काढता येईल. कारण एकही पेस्ट्री टॉफी नाही, म्हणजे पेस्ट्री आणि टॉफी या दोन घटकामध्येच निगेटिव्ह दिलेला आहे. खाली देखील इथं हा निगेटिव्ह जो आहे तर तो कुणामध्ये येतोय? पेस्ट्री आणि चॉकलेट मध्ये येतोय. म्हणजे इथं आपण ह्याला जेव्हा सम नॉट आलं तेव्हा आपण अल्टरनेट डायग्राम काढतो. याच्यामध्ये चॉकलेटचं जे सर्कल आहे तर ते एक्सपांड होऊ शकतं, ज्याच्यामध्ये पेस्ट्री आणि टॉफी येतील. आता इथं आपण काही पेस्ट्री चॉकलेट नाहीत म्हणू शकत नाही, कारण सर्व पेस्ट्री चॉकलेट आहेत. हा देखील निष्कर्ष चूक झाला. म्हणजे जे सिलॉजिझम हे अत्यंत व्यवस्थितपणे करून ठेवायचा, कारण ह्याचे जे रूल्स आहेत. तर अल्टरनेट डायग्राम कधी काढावी लागते? पॉझिटिव्ह स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रू, पॉझिटिव्ह फॉल्स असेल तर फॉल्स, निगेटिव्ह फॉल्स असेल तर फॉल्स. हा, इफ निगेटिव्ह स्टेटमेंट जर बेसिक डायग्राम मध्ये ट्रू असेल तर आणि तरच अल्टरनेट डायग्राम काढावी लागते. हे सिलॉजिझमचे रूल हे चांगल्या प्रकारे तयार करून ठेवायचे. त्यामुळे इथे हाही निष्कर्ष चुकीचा आहे. विनोदचा जन्म शुक्रवार 6/2/1976 रोजी झालेला आहे. तर त्याचा 1987 सालचा वाढदिवस कोणत्या वारी आला होता? आता पुढे जाणारा वार बरोबर आपण काय म्हणतो? एकूण वर्षाची संख्या प्लस लीप वर्षाची संख्या. पण हे लीप वर्ष म्हणजे ज्याचा 29 फेब्रुवारी काउंट केला जातो तोच. आता इथे एकूण वर्षाची संख्या ही किती आहे? 11. आणि इथे लीप वर्ष हे 76, 4 80 आणि 4 84. लीप वर्षाची संख्या 3. 11 + 3 14. 14ला जेव्हा आपण 7 न भागू तेव्हा 7 दुनी 14, बाकी 0 आली. बाकी 0 म्हणजे तोच वार होता. म्हणजे विनोदचा जन्म शुक्रवार असेल तर ह्याही दिवशी 87 सालचा त्याचा वाढदिवस देखील शुक्रवारी झाला असणार. नितीन मनीषपेक्षा 9 दिवसाने मोठा आहे. मनीषचा जन्म शनिवारी झाला असेल तर नितीनचा जन्मवार कोणता? आता इथे पहा, मोठा आणि लहान. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्याला मोठ्याचा वार दिला आणि लहानाचा वार काढायचा आहे तर आपण मोठ्यापासून लहानाचा वार काढताना पुढे मोजत जायचं, पुढे काउंट करायचं. आणि जर आपल्याला लहानाचा वार हा गिव्हन आहे आणि मोठ्याचा वार हा रिक्वायर्ड आहे, काढायचा आहे, तर पाठीमागे मोजावे. हा दोन गोष्टी लक्षात ठेवायचा. मोठ्या व्यक्तीपासून लहान व्यक्तीचा वार काढायचा झाल्यास पुढे मोजावं आणि लहान व्यक्तीपासून मोठ्या व्यक्तीचा वार काढायचा झाल्यास मागे मोजावं. आता इथे कोण मोठा आहे पहा. नितीन मोठा आहे कुणापेक्षा? मनीषपेक्षा. म्हणजे हा जो मनीष आहे तर तो लहान आहे. आपल्याला कुणाचा वार दिलाय? मनीषचा जन्म शनिवारी झाला. हा, म्हणजे जो लहान आहे त्याचा वार दिला शनिवार आणि मोठ्याचा वार हा विचारलेला आहे. लहानाकडून मोठ्याचा वार काढायचा झाल्यास पाठीमागे मोजावे. आता आपण पाठीमागे जाणार, किती दिवस जाणार पाठीमागं? तर 9 दिवस मागे जाणार. आता 9 दिवस मागे जाणार, पण आपल्याला माहिती आहे 9 दिवसामध्ये 7 दिवसाचा एक आठवडा होतो. 7 × 7 म्हणजे किती दिवस फक्त प्रत्यक्षात मागे जायचंय आपल्याला? तर आपल्याला 2च दिवस मागे जायचं आहे. कोणत्या वारापासून? शनिवार पासून 2 दिवस मागे. मग हे जात असताना शनिवारला सोडून द्यायचं, त्याच्या अगोदरचा वार घ्यायचा शुक्रवार आणि नंतर गुरुवार. म्हणजे त्या दिवशी कोणता वार असेल? गुरुवार असेल. आपण गडबडीमध्ये काय होतं, हाही प्रॉब्लेम सिली मिस्टेक मध्ये होतो. गडबडीमध्ये विद्यार्थी सोमवारला टिक करतात की जे चुकीचं उत्तर आहे.
2007 या वर्षाचे व पुढील कोणत्या वर्षाचं कॅलेंडर हे सारखंच असेल? म्हणजे हे रिपिटेशन ऑफ कॅलेंडर याच्यावरती विचारलेला प्रश्न होता. आता 2007 हे कोणत्या फॉर्मॅट, याला जो शॉर्टकट यूज करायचा असतो आपण शॉर्टकट यूज करतो. 2007 हे लीप प्लस 3 या फॉर्मॅट मधलं वर्ष आहे. आणि जे लीप प्लस 3 फॉर्मॅट मधलं वर्ष आहे तर ते जनरली 11 वर्षानंतर ते रिपीट होतं. म्हणजे 2007 प्लस 11 म्हणजे 2018 या वर्षी हे कॅलेंडर काय असणार आहे, पुनरावृत्ती होणार आहे, रिपीट होईल. एक्स आठवडे व एक्स दिवसात किती दिवस आहे? ओके, आता पहा, एक्स आठवडे व एक्स दिवसात किती दिवस आहेत. आता होतं काय, हे अतिशय सोपं आहे प्रश्न, परंतु याचं काय होतं की चुकून चुकून हा विद्यार्थी गडबडीमध्ये 7x² असे वगैरे देतो, जे रॉंग आहे. तर पाहायला नॉर्मल जर घेतला आपण, समजा आपण म्हटलं 5 आठवडे आणि 5 दिवसात किती दिवस आहे, असं जर क्वेश्चन घेतला असता तर आपल्याला सोपं गेलं असतं. 5 आठवडे म्हणजे 5 गुणिले 7 प्लस 5 केलं असतं, 5 7 35, 35 अधिक 5 बरोबर आपण 40 उत्तर दिलं असतं. इथं काय केलंय, फक्त 5च्या इन्स्टेड ऑफ 5 आपण 5च्या ऐवजी x चा शब्द प्रयोग केलाय. म्हणजे जे जे 5 आहे इथं 5 होतं तर हे 5 कट करणार आपण आणि 5च्या ऐवजी काय पुट करणार, x. इथं 5 होतं, हे 5 कट करणार आणि 5च्या ऐवजी x. आधी 5 गुणिले 7 35 होतं, आता 7 गुणिले इथं काय पुट करणार, 5च्या ऐवजी x आहे. आता 5 गुणिले 7 35 आणि 5 होतं, इथं काय होईल, 7 गुणिले x 7x प्लस x, 7x अधिक x बरोबर 8x. याचं करेक्ट उत्तर. ओके, श्रीमान ए आणि बी भेटतात. बी हे मुलगा सी व मुलगी डी चे वडील आहेत. ई ही ए ची आई आहे. तिचे लग्न झालेले असून त्याला एक मूल आहे. ई ही बी ची सून आहे. तर ए चे बी सोबत नाते कोणते? आता इथे जेव्हा आपण नातेसंबंधामध्ये फॅमिली ट्री डायग्राम काढतो तेव्हा आपण जे काही कन्व्हेन्शनल यूज करत असतो, कुणी मेल असेल तर प्लस घेतं, फिमेल असेल तर मायनस, हेही कन्व्हेन्शनल असतं. किंवा मेल असेल तर बॉक्स, फिमेल असेल तर सर्कल. एनी कन्व्हेन्शनल सिस्टीम तुम्ही यूज करू शकता, परंतु जी सिस्टीमला तुम्ही फॅमिलियर आहात तर तीच सिस्टीम काय करा, कंटिन्युअस करा. प्लस मायनस वाली करा किंवा बॉक्स सर्कल वाली करा. ओके, चॉईस इज युअर्स. आता बी हे मुलगा सी व मुलगी डी चे वडील आहेत. आपण बॉक्सवाली सिस्टीम वापरतोय. मेल असेल तर बॉक्स मध्ये, फिमेल असेल सर्कल, डबल एरो असेल हजबंड वाईफ, सिंगल एरो सबलिंग, भावंड सिबलिंग्स. आता बी हे मुलगा सी व मुलगी डी चे वडील आहेत. त्यानंतर ई ही ए ची आई आहे. आता ई आणि ए चा संबंध आपल्याला कुठेही लागलेला नाहीये. ई आई आहे, कुणाची आई आहे, ए ची आई आहे. सी चे लग्न झालेले असून, आता सीचं लग्न झालंय म्हणजे त्याला पत्नी आहे असून त्याला एक मूल आहे, चिल्ड्रन. ई ही बी ची सून आहे. हा, आता ह्या एका वाक्यावरून आपल्याला ई आणि सी चं रिलेशन एस्टॅब्लिश करता येऊ शकतं. ई ही सून आहे, कुणाची सून आहे, बी ची. पण बीला तर 2च अपत्य आहेत, त्यापैकी डी ही मुलगी आहे आणि सी हा मुलगा आहे. आणि सी चं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मूल आहे. आणि ई आई आहे ए ची. यावरून आपण सी ही कुणाची पत्नी म्हणू शकू, ए ची. ई ही सी ची पत्नी आहे आणि त्यांचं अपत्य कोण आहे, ए आहे. म्हणजे आता इथं पहा, आपण एचं जेंडर श्रीमान ए म्हटलंय. हा, श्रीमान ए म्हणजे इथं एचं जेंडर भेटून जाईल मेल. आता ई कुणाची पत्नी क्लिअर झालं, सी ची पत्नी. सी ची पत्नी ई आणि यांचं अपत्य ए, की जो मुलगा आहे.
तर ए चे बी सोबत नाते कोणते? ए चे बी सोबत नाते नातू. काय होतं इथं खूप विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थी आजोबा देखील उत्तर देतात, जे चुकीचं आहे. मग लक्षात कसं ठेवायचं, तर जो क्वेश्चन विचारलाय तर त्यामध्ये पाहायचं की फर्स्ट पर्सन कोण आहे? ए आहे. ए फर्स्ट पर्सन कोण आहे? ए. मग आता याच्यावरून ए कोण आहे? नातू. उत्तर नातू. हा जर प्रश्न असा असता बी चे ए सोबत नाते कुठले, मग आन्सर आजोबा आला. बी गुणिले सी म्हणजे बी ही सी ची मुलगी आहे. बी प्लस सी हा असतो कोडेड ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशनचे जे डायरेक्ट ब्लड रिलेशन, कोडेड ब्लड रिलेशन आणि अनालिटिकल बेस रिलेशन, ज्यालाच आपण पझल बेस कोडेड रिलेशन म्हणतो. म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये प्रामुख्याने 3 टाईपचे प्रश्न हे आपल्याला परीक्षेत विचारले जातात. डायरेक्ट, कोडेड ब्लड रिलेशन, पझल बेस. त्यापैकी हा सेकंड. बी प्लस सी म्हणजे बी हा सी चा पती आहे. बी मायनस सी म्हणजे बी ही सी ची बहीण आहे. तर एम प्लस एन मायनस पी गुणिले क्यू नुसार पुढील पैकी योग्य विधान कोणते? आता पहा, एम प्लस एन, प्लस प्लस म्हणजे काय? पती. म्हणजे एम हा पती आहे. कुणाचा आहे? एनचा. पती पत्नी, डबल एरोनं पती पत्नी दर्शविले जातील. त्यानंतर एन मायनस पी म्हणजे एन ही बहीण आहे. कुणाची? पी ची. आणि पी गुणिले क्यू म्हणजे पी मुलगी आहे. म्हणजे परत सर्कल, कोणाची? क्यू ची. म्हणजे क्यू ला 2 अपत्य, 2 मुली एन आणि पी. जी एक मुलगी आहे एन, तिचा पती यम. आता यम हा क्यू चा मेहुणा आहे. रॉंग. यम हा क्यू चा काका आहे. रॉंग. क्यू ही एम ची सासू आहे. रॉंग. कारण इथे आपल्याला क्यूचं जेंडर हे कोणत्याही स्थितीत आपल्याला डिफाईन होत नाहीये की क्यूचं जेंडर काय आहे ते. म्हणून हे देखील रॉंग. यम हा क्यूचा जावाई आहे. करेक्ट आहे. बरोबर. यम हा क्यूचा जावाई. करेक्ट. कारण इथे यमचं जेंडर क्लिअर होतं, क्यूचं जेंडर क्लिअर होत नाही. क्यू हा सासरा किंवा सासू असू शकते. सासरा किंवा सासू. आयदर मेल किंवा फिमेल जरी असलं तरी यम हा मात्र तो काय आहे? जावई आहे. हे विधान निश्चितपणे बरोबर. ओके. आता पहा, या प्रकारच्या ह्याला जेव्हा आपला ही कन्व्हेन्शनल पद्धत आणि जेव्हा आपला सराव जास्त होतो आणि आपल्याला याच्यामधल्या ट्रिक्स ह्या माहित होतात, जेव्हा ट्रिक्स कळतात तेव्हा आपण विदाउट ड्रॉइंग अ डायग्राम, जेंडर डिटर्मिनेशन आणि जनरेशन गॅप या 2 टेक्निकचा वापर करून यातले ऑलमोस्ट 90% क्वेश्चन हे जेंडर डिटर्मिनेशन आणि जनरेशन टेक्निक ह्या 2 पद्धतीचा वापर करून आपल्याला सॉल्व्ह करू शकतो. आता जेंडर जर पाहिलं आपण यम यम यम, त्या तिन्ही ठिकाणी यमचं जेंडर क्लिअर होतं, परंतु क्यूचं जेंडर क्लिअर होत नाही. म्हणून क्यू ही यमची सासू आहे. हा ऑप्शन जेंडर डिटर्मिनेशन न बाद होतो. कारण यम प्लस एन, यमचं जेंडर कळतं मेल, पण क्यूचं जेंडर क्लिअर होत नाही म्हणून बाद झाला. आणि नंतरचा जो आहे तर तो आहे जनरेशन गॅप. आता यम प्लस एन हे एकाच जनरेशनचे झाले, यांच्यात जनरेशन गॅप नाहीये. एन मायनस पी यांच्यात पण जनरेशन गॅप नाहीये. आणि क्यूचा जनरेशन गॅप जास्त आहे. म्हणजे क्यू ही मोठी आहे. क्यू आई आहे पी ची. म्हणजे यम आणि क्यू यांच्यामध्ये एका जनरेशनचा गॅप असला पाहिजे, ज्यामध्ये क्यूचं जनरेशन हे हायर जनरेशन आहे. आता मग यम हा क्यूचा मेहुणा आहे. मेहुणा म्हणजे सेम जनरेशनचे आले. जनरेशन गॅप 0 आला, पण क्यूचं जनरेशन हे जास्त आहे. त्यामुळं फर्स्ट ऑप्शन हा इलिमिनेट झाला. यम हा क्यूचा काका आहे. या ठिकाणी यम हा क्यूचा काका असं म्हटलंय, म्हणजे यमचं जनरेशन हे वरच्या पिढीतलं सांगितलं जात आहे. यम अंकल आहे क्यूचा. रॉंग आहे. क्यूचं जनरेशन हायर आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला इथं कॅन्सल झाला. म्हणजे जेंडर डिटर्मिनेशन आणि जनरेशन गॅप ह्या 2 टेक्निकचा वापर सरावानं जर आपण केला
तर त्याचे बहुसंख्य क्वेश्चन्स हे आपण इझिली विदाउट ड्रॉइंग द डायग्राम क्लिअरली सॉल्व्ह करू शकतो. आता हा थर्ड टाईप ज्याच्यामध्ये आपण हा पझल बेस्ड असतो. LMNOPQ हे एकाच कुटुंबातील सदस्य आहे. यामध्ये प्राध्यापक, बिझनेसमॅन, सीए, बँक अधिकारी, इंजिनियर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांचा समावेश आहे. कुटुंबात 2 विवाहित जोडपी आहेत. तो बँक अधिकारी असून त्याची पत्नी प्राध्यापक आहे. क्यू हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असून तो एमचा मुलगा आहे आणि पीचा भाऊ आहे. एन ही सीए असून ती एल ची सून आहे. व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स होतं पहा हे, कारण हे सेंटेन्स 2 जोडपी आहेत आणि एन ही सीए असून ती एल ची सून आहे. म्हणजे डेफिनेटली जे जनरेशन असतं, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आणि फोर्थ जनरेशन, जे आपण आणि याच्यामध्ये कोणकोणते रिलेशन येतात ते आपण त्याला डिव्हायडेशन करत असतो. तर यानुसार जी सून आहे म्हणजे ही सून ही सेकंड जनरेशनला येते, आपल्याला हिला प्लेस करता येईल. म्हणजे फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन. एन ही सीए असून ती एल ची सून आहे. ओके. आणि एल ही क्यू ची आजी आहे. एल ही क्यू ची आजी आहे. आजी आहे म्हणजे एल इथे झाली आणि क्यू हा इथे खालच्या जनरेशनला आला. मग आपल्याला काय आहे विचारलेला, यमचा व्यवसाय कोणता. नेहमी या ठिकाणची या प्रकारच्या प्रश्नामध्ये नेहमी आधी क्वेश्चन पाहायचा आणि त्या फोकस क्वेश्चनवर असला पाहिजे. नॉट की आपल्याला हे सगळं डिटेल सॉल्व्ह करण्यात इंटरेस्ट नाहीये. आपला उद्देश हा यमचा व्यवसाय यमला लोकेट करण्यामध्ये आहे. मग इथं जर आपण पाहिलं तर पहा, क्यू हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असून तो एमचा मुलगा आहे. म्हणजे एमचा मुलगा आहे. क्यू मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे पण लिख बसण्याची गरज नाही, टार्गेट आपलं यम आहे. नंतर बिझनेसमॅनचे लग्न सीए सोबत झालं आहे. सीए सोबत बिझनेसमॅनचं लग्न झालं आहे. यमचा व्यवसाय कुठला, बिझनेसमॅन. या पद्धतीचं एक्झाम मध्ये अप्रोच असा असला पाहिजे. तरी पण आता आपण हे संपूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. नंतर तो बँक अधिकारी असून त्याची पत्नी प्राध्यापक आहे. एकच जोडपं राहिलं, बँक अधिकारी. क्यू हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे एम आर आणि तो कोणाचा भाऊ आहे, पीचा. आणि पी व्यक्ती अविवाहित इंजिनियर आहे. म्हणजे ओ आणि एल पहिल्या पिढीतलं जोडपं झालं फर्स्ट जनरेशन, बँक अधिकारी प्राध्यापक. सेकंड जनरेशनला एम आणि एन, एम बिझनेसमॅन, एन सीए. आणि थर्ड जनरेशनला क्यू आणि पी, ज्यामध्ये क्यू हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि पी हा व्यक्ती अविवाहित इंजिनियर आहे. आता डी आणि आर यांच्यातील सहसंबंध आपल्याला प्रस्थापित करायचा आहे. डी लेस दॅन ऑर इक्वल टू जे आणि जे इज इक्वल टू आर आहे. म्हणजे जे ची किंमत जेच्या जागी आपण आर ला रिप्लेस करू शकतो. म्हणजे डी लेस दॅन ऑर इक्वल टू आर. डी लेस दॅन ऑर इक्वल टू आर याच्यामध्ये आपण इझिली याचा अर्थ काय होतो, तर डी हा लेस दॅन आर आहे किंवा डी इक्वल टू आर आहे. इथं पहिला पर्याय दिलाय डी लेस दॅन आर आणि दुसरा दिलाय डी बरोबर आर. मग होतं काय की इथं आपण दोन्ही बरोबर म्हणतो, पण इथं दोन्ही बरोबर नाहीये. केवळ एक बरोबर, केवळ दोन बरोबर, एक व दोन दोन्ही चूक. हा एक किंवा दोन यापैकी कोणतेही एक बरोबर, इदर ऑर ची केस आहे. इदर फर्स्ट ऑर सेकंड इज करेक्ट. या दोन्ही पैकी कोणतंही एक बरोबर आहे. म्हणजे कोडेड इनइक्वॅलिटी मध्ये इदर ऑरच्या ज्या 3 टाईप आहे, इदर ऑरच्या ज्या 3 टाईप आहे, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3, त्यापैकी हा टाईप 1 चा क्वेश्चन होता इदर ऑरचा. ओके. येणाऱ्या काळात एक्झाम मध्ये आपल्याला टाईप 2 किंवा टाईप 3 यावर देखील क्वेश्चन हे राज्यसेवा किंवा तत्सम परीक्षेमध्ये विचारू शकते. पुढील पदाची वॉटर इमेज कोणती आहे. आता वॉटर इमेज म्हणजे वॉटर इमेजला काय असतं थोडक्यात, म्हणजे मिरर हा इथं खाली ठेवलेला असतो. ही झाली वॉटर इमेज. म्हणजे ए असं असेल तर ए ची इमेज अशी दिसणार, वॉटर इमेज. इथं जर आपण असं पाहिलं तर पहा, यस ची वॉटर इमेज ही यस सारखी दिसणार नाहीये.
त्यात ऑप्शन बाद करत जायचे. हा ऑप्शन काय होईल, बाद होईल. त्यानंतर ई ची इमेज ही 6, हा जो 6 आहे तर 6ची इमेज ही अशी 9 सारखी दिसणार नाहीये. इथं आपल्याला हा असा 9 दिसणार नाही, हाही नाही, हा. ठीक आहे, म्हणजे पर्याय नंबर 3. यामध्ये काय करायचं, संपूर्ण याचे न पाहत बसता जे जे ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येतात, एखादा दिसला आपल्याला एस अल्फाबेट दिसला त्यावरून ऑप्शन इलिमिनेट केले आपण. ई ला कॉन्स्टंट आहे, त्यानंतर 6 वरून परत हे 2 बाद झाले. म्हणजे आपला उद्देश हा कमीत कमी वेळात उत्तराकडे जाणं हा असला पाहिजे. परत वॉटर इमेज. आता जर आपण वॉटर इमेजला काय होतं पहा, तर अपसाइड आणि डाऊन साइड हे इंटरचेंज होतात. अपसाइड आणि डाऊन साइड इंटरचेंज होतात. आरएचएस हे राईट हँड साइड आरएचएस लाच असतं आणि जे लेफ्ट हँड साइड आहे एलएचएस आहे तर ते लेफ्ट हँड साइडलाच असतं. हा वॉटर इमेजचा मेनली कन्सेप्ट असतो. In the water image, upside becomes down, downside becomes up. LHS and RHS remain constant. म्हणजे जी डावी बाजू आहे ती डावीकडे जाणार, वरची बाजू खाली, खालची बाजू वर. आता हे जे वरचे जे 2 अर्धगोल आहेत तर ते खाली येणार, इथं वरच आहे, हे चुकले. आता इथं हा डार्क केलेला आहे, चुकला, इथं खाली आहे, बरोबर. आता इथे जर पाहिलं तर वरची बाजू ही खाली येणार. आता परंतु इथं जो हा आहे असा हा असं जर ठेवलं तर इथे आपल्याला हा या पद्धतीनं हा चौकोन असा डार्क दिसेल. म्हणजे पर्याय 4. इथं 3 नंबर हा पर्याय भूल आहे, 3 नंबर रॉंग. 4 इज द करेक्ट आन्सर. यामध्ये जास्त वेळ न देता जेवढे आपल्याला दिसले, एक दिसलं की ह्याच्यावर बाद. आता पहा, सर्कल वरून ह्या 2 ह्याच्यावरून आपण हे बाद केले, नंतर याच्यावरून हा एक सर्कल बाद झाला. म्हणजे आपला या 2 याच्यासाठीचा वेळ हा वाचला गेलाय आणि एक्झाम मध्ये असाच वेळ वाचवायचा. आता मिरर इमेज. आता मिरर इमेज जर पाहिला आपण तर मिरर इमेज म्हणजे इथं असं असणार आहे. म्हणजे हा जो माणूस आहे तर इकडं, तर ह्या साधारणतः याला इकडं असणार आहे, परंतु याचं इथंच आहे, बाद झाला. हाही बाद, हाही बाद, हे बाद. हे जो गोल होता हा तर हा इकडं पाहिजे होता, एकाच ऑप्शन मध्ये आहे. 4 इज द करेक्ट आन्सर. मिरर इमेज. मिरर इमेजला काय होतं, तर अपसाइड रिमेन्स अप, डाऊन साइड रिमेन्स डाऊन. एलएचएस अँड आरएचएस चेंजेस, राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड चेंज होते. इथं काय झालंय, अप आणि वर अपच पाहिजे होती, ही बाजू वरच पाहिजे होती आकृती, इथं खाली आली, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल झालेला आहे. इथं ही पहा, पुन्हा इथंही हा देखील कॅन्सल होईल, कारण इथंही खाली पाहिजे होता. आता खाली 2 ठिकाणी आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी. आता इथं जर आपण पाहिलं तर हा जो अर्धगोल मधला जो सिम्बॉल आहे तर हा सिम्बॉल हा डायग्राम मध्ये हा असा येऊन जाईल. या ठिकाणी मात्र तो सरळ आहे, म्हणून हा क्वेश्चन इथं सेम 2 सारखा आहे. ओके. स्पॉट आउट द एम्बेडेड फिगर्स. लपलेली आकृती शोधायची आपल्याला. यामध्ये कोणती आकृती लपली आहे तर ती लपलेली आकृती शोधायची. आता ही आकृती आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये दिसते तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथं जर पाहिलं तर पहा, आकृती क्रमांक 4 मध्ये या स्पॉटला ही आपल्याला आकृती दिसून येते, या ठिकाणी ही आकृती. 4 इज द करेक्ट आन्सर. आता लपलेली आकृती शोधा, स्पॉट आउट द एम्बेडेड फिगर. आता ही आपल्याला आकृती दिली आहे आणि ह्या 4 आकृतीमध्ये पर्यायामध्ये कोणत्या आकृतीमध्ये ही आकृती लपलेली आहे ते आपल्याला शोधायचं. पहा ते, म्हणजे हा जर पाहिलं तर पहा, परत येथे आपल्याला ह्या 4 मध्ये हे दिसून येतं. पहा, हे म्हणजे यामध्ये परत आपल्याला ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. पुढील आकृती दुमडून क्यूब तयार केला तर तो कोणता तयार होईल. आता आपल्याला माहिती, अल्टरनेट एकमेकाच्या विरुद्ध असतात. याच्या विरुद्ध हा, याच्या विरुद्ध हा, आणि उरलेले एकमेकाच्या अपोजिट. म्हणजे हा जो डायमंड आहे आणि याच्या विरुद्ध काय असणार आहे, हा डार्क रिजन, आणि विरुद्ध बाजूचे जे
पृष्ठभाग आहेत तर ते एकत्र दिसत नाहीत. हा घनाकृती ठोकळा 3 नियमावर चालतो. एका वेळी जास्तीत जास्त 3 बाजू दिसतात, विरुद्ध बाजूचे अंक एकत्र दिसत नाहीत आणि एकत्र असणारे विरुद्ध नसतात. आणि याचे जे टाइप्स आहेत, टाइप 1, टाइप 2, टाइप 3 आणि टाइप 4. त्याच्यामध्ये आपल्याला हा फोल्ड केलाय आपण, मुडपलाय, म्हणजे हा डार्क आकृती रंगवलेला अर्धा त्रिकोण आणि हा डायमंड एकत्र दिसणार नाही. या आकृतीमध्ये एकत्र दिसतो म्हणजे ही आकृती कॅन्सल. ओके, इथंही दिसतोय आपल्याला, इथेही तो कॅन्सल. आता उरल्या 2 आकृत्या. ह्या 2 आकृत्यामध्ये परत काय करायचं, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज यांची जर आपण मुवमेंट पाहिली, पहा डार्क रिजन प्लस आणि डॉटेड सर्कल. डार्क रिजन प्लस आणि डॉटेड सर्कल हे ज्या सिक्वेन्सनं आहे तसा सिक्वेन्स आपल्याला सेकंड मध्ये दिसून येतो. सेकंड आकृती दिसेल, थर्ड दिसणार नाही. सेकंड इज द करेक्ट चॉईस. पुढील आकृती दुमडून क्यूब तयार केला तर तो कोणता तयार? आता येथे जेव्हा आपण क्यूब तयार करू तेव्हा इथे आपल्या लक्षात येईल की डार्कच्या अपोजिट सर्कल असणार आहे, छोटं वर्तुळ. ज्या आकृतीमध्ये डार्क आणि सर्कल छोटं वर्तुळ आहे ते आकृती दिसणार नाही, म्हणजे इथं डार्क आणि वर्तुळ आकृती कॅन्सल. हे 2 डार्क आणि वर्तुळ आकृती कॅन्सल. आता राहिले 2 पर्याय. विरुद्ध बाजूचे अंक एकत्र दिसत नाहीत. पहा, याच्या अपोजिट हा आहे आणि याच्या अपोजिट हा आहे. सेकंड आकृतीमध्ये 3 ब्लँक आहेत, 3 प्लेन सरफेस आहेत. 3 प्लेन सरफेस आहेत म्हणजे कोणतेही 3 घेतले तरी एक अपोजिट जोडी येते. पहा, आपण आयदर हे 3 घ्या किंवा हे 3 घ्या, हे 3 घ्या किंवा हे 3 घ्या. कोणतेही 3 घेतलं किंवा हा, तरी एक अपोजिट जोडी येतेच की जे विरुद्ध बाजूचे अंक सरफेस एकत्र दिसत नाहीत. या नियमाला छेद देतात. म्हणून सेकंड काय होईल, कॅन्सल होईल. 4 इज द करेक्ट आन्सर. 2च्या विरुद्ध कोणता अंक आहे? आता इथं आपण जर पाहिलं 2च्या अपोजिट कुठला अंक आहे तर 2 सोबत पहा इथं आहे 4, 6. आता 4 आणि 6 परत आपल्याला आणखीन कुठं दिसतंय का बघू आपण. इथं 6, 5, 1 आहे. बर, नंतर इथं 5, 4, 3 आहे. मग इथं आपण 4 सोबत कोणकोणते अंक दिसतात किंवा 5 सोबत, ह्या 2 आकृतीवरून आपण 5 सोबत 5च्या अपोजिट कोण कोण असू शकेल म्हणतो. 1, 2, 3, 4 किंवा 6 असेल. आता 5 सोबत अपोजिट अंक हा इकडे बॅक साईडला गेला, म्हणजे 5 सोबत असणारे 4 आणि 3 हे त्याच्या अपोजिट नाहीयेत, कॅन्सल. आता 5च्या अपोजिट अंक इकडल्या साईडला गेला, म्हणजे सोबत असणारे 6 आणि 1 हे त्याच्या अपोजिट नाहीत, कॅन्सल. हा, म्हणजे 5च्या अपोजिट 2, 2च्या अपोजिट 5. ABCDEF ही 6 पुस्तकं एकत्र आहेत. BCEF ही हिरव्या रंगाची पुस्तकं आहेत, उरलेली पिवळ्या रंगाची पुस्तकं आहेत. ABD ही नवीन तर उरलेली जुनी पुस्तकं आहेत. ABC ही कायद्याची तर उरलेली मेडिसिनची पुस्तकं आहेत. कोणती 2 पुस्तकं ही हिरव्या रंगाची, काय पाहिजे बघा आपल्याला, हिरव्या रंगाची, जुनी आणि मेडिसिनची आहे. आधी एक एक क्रायटेरिया घेऊ आपण. हिरव्या रंगाची पुस्तकं घेऊ. आता हिरव्या रंगाची 4 पुस्तकं आहेत. कोणती? B, C, E, F. हिरव्या रंगाची 4 पुस्तकं आहेत. आता परत आणखीन कशी पाहिजे, जुनी पण पाहिजे. आता जुनी पुस्तकं कुठली आहेत बघा. ABD ही नवीन आहेत. ABD ही नवीन आहेत. ABD नवीन आहेत. A, B आणि D म्हणजे जुनी कुठली, CEF. CEF ही जुनी झाली. आणि मेडिसिनची पुस्तकं ABC ही कायद्याची पुस्तकं आहेत, म्हणजे मेडिसिनची पुस्तकं DEF. पण आपल्याला सगळ्यामध्ये कॉमन पाहिजे. सगळ्यामध्ये कॉमन असलेली 2 पुस्तकं म्हणजे ते कुठली आहेत, EF आणि EF ही 2 पुस्तकं कॉमन, E आणि F. मग यालाच आपण काय करू शकतो, इलिमिनेट पण यूज करू शकतो, इलिमिनेशन पण मेथड यूज करू शकतो. कशी, हिरव्या रंगाची पुस्तकं कुठली आहेत, BC
EF. अजून जुनी पाहिजे म्हणजे नवीन कॅन्सल केली, ABD ही नवीन आहेत म्हणजे बी कॅन्सल झाला. त्यानंतर ABC ही कायद्याची पुस्तकं आहेत, आपल्याला मेडिसिन पाहिजे म्हणजे सी कॅन्सल झाला, उरला EF. ए ने द्राक्षे व अननस खाल्ले, बी ने द्राक्षे व संत्री खाल्ली, सी ने संत्री अननस व सफरचंद खाल्ले, डी ने द्राक्षे सफरचंद व अननस खाल्ले. जर बी व सी हे फळ खाल्ल्यानंतर आजारी पडले तर कोणते फळ हे त्यासाठी कारणीभूत आहे? आता कोण आजारी पडलं बघा, बी आणि सी आजारी पडले, बी आणि सी आजारी पडले. आता मग त्यांनी कुठली फळं खाल्ली तीच कारणीभूत असतील ना, म्हणजे बी ने काय खाल्ले, द्राक्षी आणि संत्री, आणि सी ने काय खाल्लंय, संत्री, अननस आणि सफरचंद. आता कोण आजारी पडले, बी आणि सी दोघं आजारी पडलेत, याचा अर्थ दोघांनी जे कॉमन फळ खाल्लं ते कारणीभूत आहे. म्हणजे दोघांचं कॉमन फळ हे कुठलं आहे तर संत्री, संत्री हे कारणीभूत फळ आहे जे दोघांनी खाल्लं. दिवसभरात 24 तासात किती वेळा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन होतो? आपल्याला माहित आहे की काटकोन हा एका तासामध्ये 2 वेळा काटकोन होतो, 12 तासामध्ये 22 वेळा होतो आणि 24 तासामध्ये 44 वेळा काटकोन होतो, 44 टाइम्स. 9 ते 10च्या दरम्यान कोणत्या वेळी तास काटा व मिनिट काटा एकावर एक या स्थितीत येतील? एक्झॅक्टली 0 डिग्री, 0 डिग्री कोइन्साइड पाहिजे आपल्याला. मग 9 वाजून किती मिनिटांनी येतील ते 45 मिनिटांनी एक्झॅक्ट कोइन्साइड होतील. पण त्याच वेळेस ऍट द सेम टाइम हा तास काटा पण पुढे जाणार आहे, म्हणून त्याच्यासाठी रिलेटिव्ह स्पीडचा फॅक्टर जो कुठला आहे 60/55 त्याला मल्टिप्लाय करायचं. 60/55 हा रिलेटिव्ह स्पीड फॅक्टर आहे. 5 1 5 5 9 45 म्हणजे 9 9 7 54 540 भागिले 11 म्हणजे 540 डिवाइडेड बाय 11 केलं, 11 चोक 44, 11 90 99 म्हणजे 9 49 1/11 मिनिट. 9 49 1/11 मिनिट इज द करेक्ट आन्सर. बुद्धिबळाच्या पटावरील चौकोनाची एकूण संख्या किती? नंबर ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. आता होतं काय की इथे आपण पटकन 64 म्हणून उत्तर देतो की जे रॉंग आहे. 64 घरं असतात, 64 काय असतात, घरे. आपल्याला कोणाची संख्या विचारली, चौकोनाची संख्या विचारली. आता चौकोनाची संख्या म्हणजे 8/8. हा आपण जर काढलं तर हे शेवटी किती असतं 8, 8/8. 8 64 ही घरं असतात, परंतु चौकोन यात एकापेक्षा जास्त तयार होऊ शकतात ना चौकोन. हा पण चौकोन तयार होईल, हाही चौकोन तयार होईल. मग हे काढण्यासाठी सूत्र काय वापरायचं, 1 ते 8 ची बेरीज करायची. 1 ते 8 ची बेरीज 36 आणि पुन्हा उभी 1 ते 8 ची बेरीज 36. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 8 पर्यंतची बेरीज 36. आणि ह्या बेरजेचा गुणाकार करायचा. 36 गुणिले 36 1296. हा शॉर्टकट काय करायचा, यूज करायचा. पुढील आकृतीत एकूण त्रिकोणाची संख्या किती? आता याला ही जी पद्धत आहे तर ही पद्धत वापरायची असते नेहमी. सिंगल वाले किती आले ट्रायंगल 1 2 3 4 6 7 आणि 8. सिंगल ट्रायंगलची संख्या किती आली 7. 2 वाले ट्रायंगल 1 2 2 3 1 4 3 6 संख्या 4. 3 वाले ट्रायंगल 1 2 3 1 2 3 म्हणजे हा ट्रायंगल 7 5 6 4 5 8 2 5 7 4 5 6 2 5 8 हे झाले 6. आणि 5 वाले ट्रायंगल 5 चे ट्रायंगल 3 6 2 5 7 आणि 1 2
458 हे झाले 2. आणि आपण जर यांची बेरीज केली 6 4 10 17 अधिक 2 19 ट्रायंगल होता. जेव्हा या पद्धतीची ट्रिक ही वापरायची असते रिजनला नंबर देऊन, सिंगल रिजन वाले, 2 रिजन, 3 रिजन आणि अशा पद्धतीनं, जेणेकरून काय होतं की आपण 100% आपल्याला ऍक्युरसी ही येऊन जात असते. पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? इथे आपण बेरीज करणार 1 2 3 4 4 आणि 3 7 8 9 10. 10 ही त्यांची बेरीज आली. मग आपण सूत्र ह्याचा वापरणार बेरीज गुणिले आडव्या ओळीची संख्या. बेरीज 10 आली गुणिले आडव्या ओळी किती आहेत? 1 2 3 हॉरिझॉन्टल लाईन 3 आहे. 10 गुणिले 3 बरोबर 30. कोणत्याही शतकी वर्षातील शेवटचा दिवस हा खालीलपैकी कोणता असणार नाही? तर लास्ट डे ऑफ अ सेंचुरी कॅनॉट बी, म्हणजे शतकी वर्षातील शेवटचा दिवस. शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. मग शतकी वर्ष म्हणजे कुठले? तर 31 डिसेंबर 100 200 300 400 500 600 700 800 900. याचा 31 डिसेंबरचा वार हा खालीलपैकी कोणता असणार नाही असं म्हटलं. मग हे काढण्यासाठी आपण काय करत असतो, तर जो सेंचुरी इयर्स याच्यासाठीचा जो टेबल आहे आपला किंवा नॉर्मल हे काढण्यासाठी 0 असेल तर रविवार असतो, 1 असेल तर सोमवार असतो, 2 ला मंगळवार असतो, 3 असेल ऑड डे तर बुधवार असतो, 4 असेल तर गुरुवार असतो, 5 असेल तर शुक्रवार असतो, 6 असेल तर शनिवार. मग या ठिकाणी आपण काय करतो, तर 100 वर्षासाठीचे 100 वर्षासाठीचे 5 ऑड डे असतात. ऑड डे 5 येतात, म्हणजे 5 ऑड डे म्हणजे तो शुक्रवार असू शकेल, असू शकेल म्हणजे तो असतोच. आता 200 वर्षासाठी 5 आणि 5 10 ऑड डे, 10 ऑड डे म्हणजे अंतिमतः 3 ऑड डे झाले. 3 ऑड डे म्हणजे बुधवार पण असू शकतो. 300 वर्षासाठी 15 ऑड डे, 15 ऑड डे म्हणजे अंतिमतः 1 ऑड डे आला म्हणजे तो सोमवार पण आहे. आणि 400 किंवा 400च्या मल्टिपल मध्ये ती ऑड डे ची संख्या 21. 21 म्हणजे 0 ऑड डे. 0 ऑड डे म्हणजे तो कुठला झाला? रविवार. म्हणजे शतकी वर्षातील शेवटचा दिवस हा रविवार, सोमवार, बुधवार किंवा शुक्रवार या 4 वारापैकीच कोणताही एक असतो. आता इथं काय होतं, इथं विद्यार्थ्याला वाटतं की 5 चोक 15 आणि इथं 20 पाहिजे, मग 21 कसं आलं? तर 400 हे स्वतः लीप इयर असल्यामुळे तिथं 1 ची इन्क्रीमेंट झालेली आहे. ओके. आता म्हणजे कोणत्याही शतकी वर्षातील शेवटचा दिवस हा शुक्रवार, बुधवार, सोमवार किंवा रविवार यापैकीच एक असतो. आपल्याला असणार नाही म्हटलेला आहे, तर तो कुठला असणार नाही? मंगळवार असणार